स्थळ तळोजा जेल. वेळ रात्री 7:45. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री तळोजा जेलमधल्या मोकळ्या जागेत कैदी मोजण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं आणि अचानक फायरिंगच्या आवाजानं तुरुंगात एकच खळबळ उडाली. कुख्यात गुंड अबू सालेमवर एका कैद्यानं गोळीबार केला. देवेंद्र जगताप या कैद्याने आपल्या जवळच्या रिव्हॉल्व्हरमधून सालेमवर 2 गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी सालेमच्या हाताला लागली. सालेमला तात्काळ नवी मुंबईतल्या MGM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. या घटनेनंतर गृहमंत्री RR पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेत. इस बारे में मीटिंग तो नहीं बुलाई, रिपोर्ट आने के बाद इस बारे में जरूर सोचेंगे, लेकिन एडिशनल DG जेल इस बात की इंक्वायरी कर रही है. इंक्वायरी का रिपोर्ट आते ही जो कर्मचारी दोषी हैं उन पर क्या कार्रवाई करना चाहिए इस बारे में सरकार सोचेगी. ऐसे लोगों को हम नौकरी में नहीं रखेंगे. आता हल्ल्याची कारणं काय आहेत, कुणी हल्ला केला आहे, हा चौकशीचा पार्ट आहे आणि चौकशी झाल्याबरोबर कारवाई केली जाईल. सालेमवर तुरुंगात हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 2010 मध्ये मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात सालेमवर हल्ला झाला होता. गँगस्टर मुस्तफा डोसानं चमच्यानं सालेमवर हल्ला केला होता. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सालेमला तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं. पण तळोजा तुरुंगात तर त्याच्यावर रिव्हॉल्व्हरनंच हल्ला करण्यात आलाय. या घटनेला जबाबदार धरत एक पोलीस अधिकारी आणि 3 कॉन्स्टेबल्सना निलंबित करण्यात आलंय. सिक्युरिटी ब्रीचमुळे ॲडिशनल DG कारागृह विभाग अपर पोलीस महासंचालक म्हणून एका अधिकारीला मी माझे अधिकाराखाली सस्पेंड केलेला आहे आणि श्री लोखंडे जे कारागृह विभागाचे आणि ह्या विभागाचे IG आहेत त्यांनी 3 कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून सस्पेंड केलेला आहे. परंतु हा प्राथमिक चौकशी आहे. त्या दरम्यान आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की मेन गेटवर झडती घेताना आमचा स्टाफ अयशस्वी आणि त्यानंतर अतिसुरक्षा विभागात त्याची झडती न घेतल्यामुळे ही घटना घडलेली आहे. पण अबू सालेमच्या हल्ल्यामुळे तुरुंगातली ढिसाळ सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. आरोपी देवेंद्र जगतापकडे रिव्हॉल्व्हर आलं कुठून? अबू सालेम, अरुण गवळी, DK राव असे नामचीन गुंड जेलमध्ये असतानाही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी कशी राहिली? कैद्यांची तपासणी करतेवेळी सुरक्षा रक्षकांना जगतापकडे रिव्हॉल्व्हर असल्याचा थांगपत्ता कसा लागला नाही? यात तुरुंगातल्याच कोणाचे हितसंबंध आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हल्ला कोणी आणि का केला? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. सुधाकर काश्यप, IBN लोकमत, मुंबई. आणि अबू सालेमवर हा जो हल्ला झाला त्याविषयी इतरही काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या आपण ऐकूयात. No, it's not a wrong impression. Prisons are very vulnerable to such situations, and therefore, but the key is to continue to learn from such experience. Prison management in our country, to an extent, has been improving over the years. It may not be the best, but it's been improving. But there's a scope to improve more because you can use more technology, and you can have the feedback systems which we need to have. निश्चित रूप से अगर किसी जेल के अंदर वेपन जाता है तो एक ये सीरियस सिक्योरिटी ब्रीच है. तो जेल के अंदर वेपन जाने की घटना तो बहुत ही कम सुनने में आती है इस तरह की, और ख़ास तौर पर जहां पर अबू सलेम जैसे हाई रिस्क प्रिजनर को रखा जाता है, इनको भी हाई रिस्क सिक्योरिटी वार्ड में रखा जाता है. वहाँ पे निश्चित रूप से गार्ड की व्यवस्था होती है, इनका प्रॉपर एक एस्कॉर्ट होता है कि इनके लिए सुरक्षा होती है और इनके लिए भी सुरक्षा होती है. तो निश्चित रूप से सिक्योरिटी ब्रीच है कि जब कोई व्यक्ति अंडर ट्रायल होता है या कन्विक्ट होता है तो वो प्रशासन, सरकार और न्यायालय की कस्टडी में होता है, उनकी जिम्मेदारी बनता है. उसके साथ किसी का उसको कानून ने अगर शिक्षा भी दे दी है तो उसे शिक्षा मारने की नहीं दी गई है, बल्कि उसे शिक्षा कैद खाने के अंदर रहने की दी गई है. उससे बढ़ के कोई शिक्षा नहीं होती. राइट टू लाइफ हमारी संविधान का जो 21 धारा है उसके तहत किसी दोषी को भी अपने उसके मानव अधिकारों का उल्लंघन करने का किसी को अधिकार नहीं दिया गया है.